आणि आपल्याला गीत गाण्यासाठी घेऊन आलेला आहे. आम्ही आभारी मानतो येशूला. हे गीत गाऊन देवाच्या नावाने अभिषेक मंडळी चलो नवीन साझा करेंगे. हालेलुया. प्रेज द
कारण देवाची निर्मिती ज्यावेळेस देवाचं गौरव करतात त्यावेळेस देवाला खूप आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. आणि जर देवाचा आनंद तुम्हाला जर संपादन करायचा आहे, प्रभूला जर तुम्हाला संतोष द्यायचा आहे, तर आभार मानायला शिका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे काही तुमच्या जवळ आहे त्याविषयी आभार माना. कुडकुडायचं बंद झालं पाहिजे. हालेलुया. तुम्हाला आशीर्वाद येताना बघायला मिळते. प्रेज द लॉर्ड. अभिषेक तुमच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. खरंच प्रभू खूप महान आहे. आपण गीत गाणार आहोत. चलो चलो रोशनी में. हे गीत गाऊन देवाच्या नावाने सुरुवात करू. प्रकाश असा पडू दे की लोकांनी ते सगळं बघून देवाचं गौरव केला. हालेलुया. आता डोळे उघडायचे आणि चलो चलो रोशनी हलायचे. हालेलुया. पुढे बसणार आहे तर निश्चित हलायचंय सगळ्यांना. स्ट्रेट वॉर्निंग. प्रेज द लॉर्ड. कम ऑन.
महान आहे. मी पुढे जात होते इकडे ज्यावेळेस वाचायला मिळेल त्यावेळेस म्हणतात मी खूप आभार मानतो देवा मला वचन वाचण्याची संधी दिली. घरात तुझ्या 6 ऐकलंय तिथं वाचलं तर देव जास्त प्रसन्न होईल. हालेलुया प्रेज द लॉर्ड. प्रभु का वचन पढ़ना कहां पर हर जगह. हालेलुया. फिर से एक बार प्रभु का वचन पढ़ना. ये प्रभु का वचन पढ़ना. प्रभु का वचन पढ़ना. प्रभु का वचन पढ़ना. एक जना प्रभु की गति में. प्रभु का वचन पढ़ना. प्रभु का वचन पढ़ना. नको तिथं नाही देवाच्या मंदिरात. हालेलुया प्रेज द लॉर्ड. जितकं उंच जाता येईल तितकं प्रभूला उंचवा. हालेलुया. कारण त्याला उंचवणं आपल्या हातात आहे. तुम्ही जितकं देवाला उंचवा तितकं प्रभू तुम्हाला उंचवेल. प्रेज द लॉर्ड. पुढचं एक बार असं 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 करत उडी मारायची. कमाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तेव्हा मी मान खाली घालून घेणार.
परमेश्वराने जो आपल्याला अधिकार दिलाय तो निश्चित ते करून घेईल. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया हम तेरे नाम को धन्यवाद देते हैं तेरी महिमा तेरी स्तुति करते हैं ना पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर थोड़ा रख तू सबर ना हालातों से कर पूरा विश्वास कर
तेरा नाम रहे
प्रभू येशूच्या नावात मागणी म्हणतो ऐकू द्या. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परत एकदा जर मोबाईल असतील चेक करा, स्विच ऑफ करा. च्युइंगम खाऊ नका, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. प्रेज लॉर्ड. ओके, बसूया. वचनवाडी योहानाचं पुस्तक याचा 11वा अध्याय. योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. याचं 14 वचन. योहान 11:14. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, लाजार मेला आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. तुम्ही जागे आहात? माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी ऐकायचे. प्रेज लॉर्ड. कारण की आपल्याला काळाची गरज आहे. आणि मी प्रार्थना करते आणि प्रार्थना करत असता काल एक डेथ झाली, माहिती तुम्हाला? माहितीये? प्रेज लॉर्ड. आणि त्याच्या अगोदर पण एक डेथ झाली होती. आणि मी प्रभूला विचारते, प्रभू का असं का होतंय? का पुरुष स्त्रीच्या अगोदर मरतो? हालेलुया. प्रेज लॉर्ड. इथे येशू ख्रिस्त तोंडातून शब्द काढतोय की लाजार मेला आहे. हे कुटुंब आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, बरोबर आहे का? हे कुटुंब आहे. कुणाचं कुटुंब आहे? लाजाराचं कुटुंब आहे. दोघी बहिणी, एक भाऊ, बरोबर आहे का? हालेलुया. दोघी जिवंत आहेत, पण लाजार मेला आहे. माझा प्रश्न आहे, मी प्रभूला विचारत असता प्रभूनं बऱ्याच गोष्टीचा उलगडा माझ्यासाठी खरंच करून दिला. आणि माझी इच्छा आहे की मी माझ्या मंडळीला ते शेअर करावं. हालेलुया. आणि प्रभूनं मला सांगितलं की आज गरज आहे, माझ्या लोकांना जाऊन सांग की का स्त्री अगोदर पुरुष म्हणतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण पुरुष हे देवाचं गौरव आहे. हालेलुया. पुरुष कोण आहे? देवाचं गौरव आहे. पुरुष देवाची प्रतिमा आहे. हालेलुया. आणि देवाने पुरुषाला प्रथम स्थान दिले प्रत्येक गोष्टीमध्ये. मंडळीमध्ये असेल, कुटुंबामध्ये असेल, देवबापाची इच्छा आहे हे माझं प्रथम निवडलेलं लेकरू आहे. हा एक पुढारीच असला पाहिजे, हा एक नेता म्हणून जगला पाहिजे, हा काळा अगोदर मेला नाही पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि जर देव तशी अपेक्षा बाळगतो तर आपल्या सगळ्यांना पण ते विचार केला पाहिजे की असं का घडतं? येशू ख्रिस्त असं म्हणाला की लाजार मेला आहे. हालेलुया. दोघी बहिणी जिवंत आहेत, लाजार मेला आहे. परमेश्वराने त्याला उठवला ही गोष्ट बरोबर आहे, पण लाजार मात्र मेला होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. अजून एक शास्त्र बघा महत्वाचे. रुथाचं पुस्तक याचा 1 अध्याय 1 ते 5 वचन. रुथ जुन्या करारामध्ये. जर तुमच्याकडे बायबल असेल तर कृपा करून उघडा. रुथेचं पुस्तक वाचा कुणीतरी. 1 अध्याय 1 ते 5 वचन. शास्त्राच्या अंगाने देशात दुष्काळ पडला. त्या समयी बेथलेहेम यहुदा येथे एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेला. त्या पुरुषाचे नाव अलिमेलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व किल्योन अशी होती. ती एफ्राती म्हणजे बेथलेहेम यहुदा येथील रहिवासी होती. ती मोआब देशात जाऊन राहिली. पुढे नामीचा पती अलिमेलेक हा वारला आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ होते. ती तेथे सुमारे 10 वर्षे राहिली. नंतर महलोन आणि किल्योन हे दोघे मरण पावले. याप्रमाणे नामी आपले 2 मुलगे व आपला पती यात अंतरली. बस. प्रेज लॉर्ड. याने वचन सांगतं, शास्त्रांचा अंगाने देशात दुष्काळ पडला. त्या समय बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोआब देशात काही दिवस राहावयास गेली. त्या पुरुषाचे नाव अलिमेलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व किल्योन अशी होती. ही एफ्राती म्हणजे बेथलेहेम यहुदा
ती मोआब देशात जाऊन राहिली. पुढे नामीचा पती अहिमलेक हा वारला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आणि नामी व तिचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी 2 मोआबी स्त्रिया केल्या. एकीचे नाव अर्पा, दुसरीचे नाव रुथ. ती तेथे सुमारे 10 वर्षे राहिली. नंतर मलोन आणि खिल्लोन हे दोघे मरण पावले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इथं पण एक फॅमिली आहे की इथं नामी आणि काय नाव आहे त्याचं, अलीमलेक. प्रेज द लॉर्ड. तो वारलाय. त्याला 2 मुलं आहेत, 2 सुना आहेत. त्याच्यापैकी त्याची 2 मुलं गेली. इथं पण बायका आपल्याला जिवंत राहायला बघायला मिळतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला पाहायला मिळतं की स्त्रिया जिवंत आहे आणि पुरुष मरताय. तुम्ही जर आताच्या जगाकडे बघितलं किंवा जर विचारलं की असं का, तर आपल्या लोकांचं उत्तर असेल या बायका त्रासदायक आहेत म्हणून मरतायत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही प्रमाणामध्ये हे सत्य आहे बरं का, प्रेज द लॉर्ड. काही प्रमाणामध्ये 2% हे ट्रूथ आहे, पण 98% आपण आज शिकणार आहोत. त्याचं कारण काय आहे? हालेलुया. कारण जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय, जर आपण ख्रिस्तावरती त्याच्या पाठीमागे चाललोय, जर आपण त्याचं वचन फॉलो करत आहोत, तर आपल्याला अकाली मरण येणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे प्रॉफेटिक डिक्लेरेशन आहे तुमच्यासाठी की आपल्या मंडळीमध्ये जर तुम्ही या कव्हरिंग मध्ये आहात तर तुम्हाला अकाली मरण येणार नाही. आमेन, हालेलुया. आणि परमेश्वराची ही इच्छा आहे आपल्या मंडळीसाठी पण आणि आपल्या वैयक्तिक कुटुंबांसाठी पण की जे सत्यवाद आहे 2% ती आपल्या चर्च मध्ये होणार नाही आणि 98% आज परमेश्वर आपल्याला चेंज करणार आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला जीवन देणारा परमेश्वर, रोज आणि रोज आपल्या जीवनाचं नवीनीकरण करणारा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जर आहे, घरामध्ये जर आहे. ही जी मी वाचली वचनं ही सगळी ख्रिस्ती फॅमिली आहे. प्रेज द लॉर्ड. ही विधर्मी नव्हती, त्यांना ख्रिस्त माहित आहे यांच्या घरामध्ये येशू गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही सगळी देवावर प्रीती करणारी, त्याचं भजन पूजन करणारी, त्याच्यावरती भक्ती करणारी, त्याच्यावर प्रेम करणारी लोक आहे. तरी पण आपल्याला पाहायला मिळतं की ह्या फॅमिलीमध्ये पुरुष स्त्रीच्या अगोदर मरून गेलेला आहे. आता त्या काळामध्ये सैतान बिंदर असं काही म्हणत नव्हते. ऐकले कुठं सैतानाने पाचसं मारून टाकली नाही. आता मात्र ट्रिक निघाली, जे काय असेल ते सैतानावर टाकून द्यायचं आणि आपण मोकळं व्हायचं. कुणी गेलं? सैतानाने गेलं. कुणी गेलं? दुष्टात्म्याने गेलं. हो, काही प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये ते चालतं. कारण तुमचं आणि माझं लक्ष जर ख्रिस्ताकडे, वचनाकडे नसेल तर गॅरंटेड सैतान तुमच्या जीवनामध्ये काम करणार आहे. हालेलुया. कारण तो कुणाला मिळावं हे शोधत फिरतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपण नेहमी आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करत राहायचे की माझ्या जीवनामध्ये नेमकं कशाची कमतरता आहे आणि मला रोज आणि रोज ती कमतरता भरून काढायची आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी पवित्र आत्मा प्रभूने पाठवलाय की तो आपलं मार्गदर्शन करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा काय करतो? हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला ज्ञान देतो, पवित्र आत्मा आपल्याला बुद्धी देतो, पवित्र आत्मा आपल्यामध्ये देवाचं भय निर्माण करतो, पवित्र आत्मा आपल्याला अंडरस्टँडिंग देतो समजण्यासाठी की माझं जीवनामध्ये नेमकं काय चाललंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परत एक वचन पढूया. जो योबाचं पुस्तक 14वा अध्याय पहिलं वचन. योग पहिला 14वा अध्याय पहिलं वचन. स्त्रीपासून जन्मलेला मानवपुत्र अल्पायु व क्लेश भरित असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्त्रीपासून जन्मलेला अल्पवयू असतो, पण बायबल आपल्याला सांगतं की आपल्याला शक्ती असेल तर 60 वर्ष आणि शक्ती असेल तर 80 वर्ष, नाही तर आपण 60 वर्ष आपलं जीवितक्रम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर तुम्ही 100 वर्षापर्यंत जाऊ शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परत एकदा तुमच्यासाठी प्रोफेसी आहे की आपल्या मंडळीमधला एकही व्यक्ती अकाली मरणार नाही. आमेन, आमेन. बायकांनी पण ही वृत्ती बाळगायची, माझा नवरा गेला नाही पाहिजे.
हालेलुया. आणि पुरुषांनी पण म्हणायचे बास बाई झाली कंटाळा आलाय आता मरून जातो. नाही, तू मरणार नाहीयेस. मला शेजाऱ्याला सांगा, तू अपघाती मरणार नाहीस. तुझा व्यसन यूज कर. हालेलुया. असं रोज डिक्लेअर करायला शिका. प्रेज द लॉर्ड. कारण सैतान काळामध्ये भरपूर करतो, आज मी जातो सोडून, आज मी जातो सोडून, आज मी करतो आत्महत्या, आज मी जातो निघून. चालू की नाही? लिंग डाऊन. ज्यावेळेस पण संकट येतात, अडचणी येतात, समस्या येतात, बायको चाव चाव करती, लेकरं चुरचुर करतात, त्यावेळेस हे विचार येतात. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्याकडे वचन असल्या कारणाने, अंडरस्टँडिंग स्पिरिट असल्या कारणाने तुम्हाला मला समजलं पाहिजे की हे विचार सैतानाकडून आहेत आणि मी मरणार नाही असं मला रोज घोषणा करायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, कारण आपण पाहणार आहोत की का मरतात. वचन काढूया. शमूएलाचं पहिले पुस्तक याचा 22वा अध्याय 1 आणि 2 वचन. पहिले शमूएल याचा 22वा अध्याय 1 आणि 2 वचन. दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लुमाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्या पाशी जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्या पाशी जमले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पाहणार आहोत की का पुरुष स्त्रीच्या अगोदर मरतो. या ठिकाणी दावीद आहे आणि आपल्याला बघायला मिळतं की 400 लोकांचं तो लीडिंग करत आहे. तुम्हाला माहिती 400 लोक कोण आहेत? त्रासलेली, दमलेली, दुःखित, कर्जबाजारी, टेन्शन खाली असणारी, प्रेशर खाली असणारी, निराश असलेली, थकलेली. हा एका व्यक्तीकडे जाऊन फक्त दावीद एकटा त्यांचं निवारण करताना आपल्याला बघायला मिळतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ही 400 सगळे पुरुष आहेत. प्रेज द लॉर्ड. कोण आहे ती? म्हणजेच पुरुषाला बाप असला पाहिजे हे वचन आपल्याला शिकवतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना बायोलॉजिकल फादर आहे. म्हणजे शरीराला तुमच्या काय म्हणायचं बायोलॉजिकल म्हणजे तुम्ही ज्या वडिलांनी तुम्हाला जन्म दिला प्रत्येकाला वडील आहेत. हालेलुया. एक स्पिरिच्युअल फादर तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये ते नाहीये त्याचं कारण असं होतं की तो व्यक्ती अकाली मरतो. मी मेंटॉर विषयी बोलत नाहीये, मी फादर विषयी बोलत आहे. हालेलुया. कशाविषयी म्हणत आहे? बापाविषयी. तुम्ही कर्जात आहात. आहे का तुम्हाला बाप तुमचं ओझं शेअर करायला? त्याला काय सांगायचं, त्याला काय केली, तो काय माझं कर्ज फेडणार आहे का? म्हणजे असू दे, नसेल तरी फेडणार, पण तुला सजेशन मात्र चांगलं देऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुःखामध्ये, टेन्शनमध्ये, निराशेमध्ये आहात का? का बापाविषयीच तुमचं जर डोकं फिरलेलं असेल तर मी तुम्हाला गॅरंटी देते अकाली मृत्यू ठरलेला आहे. पण जर तुला स्पिरिच्युअल फादर असेल, जर नसेल तर आजच त्याला बघण्याचा, त्याला शोधण्याचा, त्याला रिअलाइज करण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराची इच्छा आहे की हे मस्तक बिना बापाचं असू नये. हालेलुया. एक महिलेसाठी स्पिरिच्युअल मदर असलीच पाहिजे आणि एका पुरुषासाठी स्पिरिच्युअल फादर असलाच पाहिजे जर अकाली मरायचं नसेल तर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 400 व्यक्ती गुहेमध्ये, हा बिचारा पळालाय, हे स्वतः त्रासलेला आहे, तो लपलाय गुहेमध्ये, पण त्याच्याकडे ती मेंटॅलिटी आहे की या समोरच्या 400 व्यक्तींसाठी मी काहीतरी करू शकतो. हालेलुया. कारण मला तुम्हाला सांगू द्या, हा जो लीडर आहे, हा जो पुरुष आहे, हा खरंच लोकांना चालणारा असतो. तुम्ही तुमच्या फॅमिलीला फीड करता, बरोबर आहे का? तुम्ही तुमच्या फॅमिलीचं स्तोत्र आहात. हालेलुया. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक पुढारी आहात. तुम्ही त्यांना खायला घालता. तुमच्यावरती तुमची लेकरं, तुमच्या बायका निर्भर आहेत. हालेलुया. हा व्यक्ती कोणाला तरी चालत आहे, ह्याला कोण चालतंय? त्याला कोणीच चालत नाही. मी भावाविषयी बोलत नाहीये. तुम्हाला भाऊ असतील चांगली गोष्ट आहे. मी बापाविषयी बोलते. आज सगळ्यांना भाऊ आहे. दिस इज माय स्पिरिच्युअल ब्रदर. आणि चालले एकमेकाला खड्यात चालले का काय मला माहित नाही, पण आज परमेश्वर तुमचे डोळे उघडत आहे आणि त्या
त्याची इच्छा आहे तुमचं अकाली मृत्यू तुम्हाला येऊ नये, कारण प्रभूने मला सांगितले त्यांना जाऊन सांग त्यांना बाप असलाच पाहिजे. हालेलुया. आहे तुम्हाला फादर? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आहे मदर? हालेलुया. जिथे तुम्ही तुमचं व्याधी शेअर करता ती व्यक्ती तुम्हाला सजेशन देते, ती व्यक्ती तुमच्यासाठी प्रार्थना करते, ती व्यक्ती तुम्हाला मार्ग दाखवते. तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हाला पटो न पटो, हा देवाचा मार्ग आहे आणि ह्या मार्गाने जर तुम्ही जाल तर अकाली मृत्यू तुम्ही टाळू शकता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते मी काय म्हणतात? तुम्ही एक स्तोत्र आहात तुमच्या फॅमिलीसाठी. तुम्हाला फीड करायचंय, त्याच्या अगोदर तुम्हाला कुणीतरी फीड करणारा असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते तुम्ही स्वीकारत नाहीये, काही लोकांना आहे स्वीकारत नाहीये, काही लोकांना ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे आणि त्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळतं मृत्यू. 2 केसेस झाल्यानंतर परमेश्वराने डोक्यात घातलेली गोष्ट आहे माझी. हालेलुया. कारण पवित्र आत्मा सतत काहीतरी सांगत आहे आपल्या मंडळीसाठी. आज ही काळाची गरज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निश्चय करा प्रभू मला एक स्पिरिच्युअल फादर आहे, मला त्याच्या अधीन जाणे. कारण हा जो राग आहे ना, राग, हॅलो, हा आपल्याला अधीन होऊ दे नाही. आपल्या सोबत्याला सगळ्यांना होतो, अजिबात जायचं नाही. बरोबर आहे का? इथं घोटाळा होतो. म्हणून आज प्रभू तुम्हाला सांगत आहे शांत व्हा, स्वतःचा राग शांत करा, अधीन व्हा त्या बापाच्या त्या आईच्या. अकाली मृत्यू टळणार आहे. आमेन. हालेलुया. कारण देव आपल्या मंडळीवर प्रेम करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि त्याची इच्छा नाहीये की जे कोणी या मंदिरामध्ये येतात ते अकाली मरावेत. नाही, तो तसं होऊ देणार नाही. जर आज तो बोलत आहे, कारण मी तुम्हाला खरं सांगते मला आज उभं राहण्याची इच्छा नव्हती. आज माझा दिवस नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यासाठी आश्चर्य होतं का? हा, रात्रीच पासून म्हटले माझं कसं दुखतंय, मला बोलता येणार नाही. म्हटलं उद्याची घोषणा आजच काय बोलायचं. पण ते मला म्हटले मी ओळखताना सांगा. आणि रात्रीच मला ओरबदल जाम झाले. इंजेक्शन दिलं मी त्यांना रात्री, तरी पण ते आले नाही. म्हणजे देवाची इच्छा होती तुमच्यासाठी मी आज उभं राहावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण कुठून तरी देवा तुमच्या संधी बोलू इच्छितोय. परिस्थिती नाहीये पण तो फोर्स करतो, कारण त्याचं तुमच्यावर प्रेम आहे. हालेलुया. आहे का तुमच्यावर प्रेम? येस. मग त्यांनी मार्ग दिले. तुम्हाला एक स्पिरिच्युअल फादर असलाच पाहिजे, कारण स्पिरिच्युअल फादर तुम्हाला मार्गदर्शन. ओके, सेकंड रिझन आपण पाहणार आहोत. कारण पहिले मी तुम्हाला म्हटलं की ज्याला स्पिरिच्युअल बाप नाहीये तो अकाली म्हणू शकतो. सेकंड रिझन आहे की पुरुष किंवा जो मंडळीचा किंवा काय म्हणायचं घराचा पुढारी आहे तो एक चांगला ऐकणारा नसल्यामुळे तो अकाली मरतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं मी? चांगला ऐकणारा, त्याला ऐकण्याचा आत्मा असला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण सगळेजण ऐकत आहोत का? एक गुड लिसनर इकडून ऐकतो, इकडे आतमध्ये घेतो. हालेलुया. पण एक बॅड लिसनर इकडून ऐकतो, इकडून सोडून देतो. आणि ज्यावेळेस तो एक बॅड लिसनर होतो त्यावेळेस त्याला अकाली मृत्यू येतो. हालेलुया. देव बाबांनी आपल्याला 2 कान दिले. त्याचं कारण आहे की रोज तो आपल्याशी बोलेल आणि आपण त्याच्या मार्गावर चालू. हालेलुया. पवित्र आत्मा आपल्याला तो बोलत असताना सावध करण्यासाठी दिलाय. ऐकता का? ऍक्शन मात्र असते. मी आज ऐकतोय, मी खूप तुम्हाला सांगितलं तुम्ही जे बसलाय कदाचित काही ऍक्शन करत असतील. हो ऐकतोय म्हणून तर बायको मध्ये ऐकलं का? हो ऐकतोय आणि खरंच ऐकत नसतं बरं का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग 2 महिने येतो ती म्हणती मी सांगितलं होतं की नाही तुम्हाला, तसंच झालं नाही, त्या व्यक्तीपासून दूर राहा, म्हणत नाही, ऐकलं नाही. तो बिचारा असं करतो कारण तो ऐकत नाहीये. मी बायकोचं ऐका सांगत नाहीये, मी देवाच्या आज्ञेचं ऐका म्हणून सांगतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू ऐकत नाही म्हणून मग तो बायकोशी बोलतो आणि बायको उभा राहिली पण तुला आवडत नाही. त्यापेक्षा तू ऐक आणि पुढे जा, परमेश्वर तुझी फॅमिली ब्लेस करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय ती बाईला काय ऐकायला येतं? कारण बाई ही खूप सुंदर लिसनर आहे, माहिती तुम्हाला. तिला ऐकायला खूप आवडतं. आया बायाच्या गाड्या चालू असते, एक फोन, दुसरा फोन, तिसरा फोन.
ऐकतात त्याविषयी मी बोलत नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्ही एक चांगले ऐकणारे असाल तर तुम्ही अकाली मृत्यू टाळू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ती सिप्पोरा नव्हती, तो मोशे होता ज्याने देवाचा आवाज ऐकला. हालेलुया. सारा नव्हती, अब्राम होता ज्याने देवाचा आवाज ऐकला. हालेलुया. पेत्र होता, पेत्राची बायको नव्हती. बोलो येशू मसीह की जय. आता ह्या बायका काय काय करल्या? कारण पुरुष ऐकत नाहीयेत. हालेलुया. जर अकाली मृत्यू तुम्हाला टाळायचा आहे, इन्स्ट्रक्शन परमेश्वराकडून तुम्हाला रोज आलेच पाहिजे आणि त्या इन्स्ट्रक्शनला तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. हालेलुया. जर तुमचे डिसिजन चुकताय, जर तुमचे मार्ग चुकताय, जर तुम्ही देवाचं वचन तुमच्या घरात असून तुम्ही डिप्रेशन मध्ये आहे, म्हणजे तुम्ही नीट ऐकत नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवबापाला पुरुषांना हात मारताना दोनदा ऐकायला हवे. बरोबर आहे का? मोशे मोशे दोन वेळा ऐकायला नाही येत. हालेलुया. अब्राम अब्राम, शिमोन शिमोन, बायला म्हणतात सारा, समजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे का? कारण बाई ही ऐकणार. तुम्हाला अजून एक कागद दाखवते बायबलमध्ये. मार्था आणि मरिया ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये आला, मार्था कुठे बसली होती? ती स्वयंपाक करताना पण ऐकत होती. हॅलो. आणि मरिया तर बसून ऐकत होती. माझा प्रश्न, राजा कुठं होता? त्याला पण ऐकलं असतं ना तर मेला नसता. हालेलुया. समजते का मी काय बोलत आहे? देव बापाची इच्छा आहे तुम्ही आणि मी देव बापाची वाणी ऐकावी. हो. हालेलुया. जर तुम्ही ऐकायला सुरुवात करा, ऍक्शन करू नका, नंतर डोकंदुखी होणार नाही. आजच उभे राहा, प्रभू माझे कान उघड. देव बापाची इच्छा आहे. मी देव असं म्हणतो, मी एकदा बोलतो, तुम्ही किती वेळा ऐकता? पण तेव्हा 2 वेळा बोलून पण ऐकायला येणार नाही. अशी परिस्थिती आज मंडळांची परिस्थिती. देव बापाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. जर आज पुरुषांनी ऐकायला शिकले तर ते अकाली मरणार नाही आणि माझं चर्च मरणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण मला माहिती आहे ते देवाच्या आत्म्याचं ऐकत आहे. हालेलुया. पण हे मग इन्स्ट्रक्शन का? पुढं तू हालू करू नाही म्हणून सांगतोय. आमेन. समजते? पहिलं कारण काय होतं? स्पिरिच्युअल फादर असलाच पाहिजे. दुसरं कारण आहे, एक बॅड लिसनर मरणाला लवकर आमंत्रण देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला म्हटलं की बाई ही चांगली ऐकणारी आहे म्हणून सैतान नगर केला. त्याला माहिती जेव्हा आता मी ऐकला तू बाईकडे गेला. हालेलुया. चूक होती तिची, पण ह्याने जर ऐकलं असतं तर हा गेला असता, त्याच्याबरोबर संवाद केला असता आणि जे आज आपण भोगतोय ना ते झालं नसतं. हालेलुया. आपण बाईला तुझ्या बाईला झालं, बाई तू काय करत होता ज्यावेळेस तो आला तर एवढा मोठा तुझ्या बायको बरोबर बोलतोय आणि तू झोपलायस? प्रेज द लॉर्ड. आपल्याला कळलं पाहिजे माझ्या घरात इतकं मोठं वातावरण आहे, माझी बायको बिघडली, माझी लेकरांची परिस्थिती बिघडली, सगळं काही बिघडलंय आणि मी काय करतोय मला समजत नाही. मी काय करतोय? मला खूप राग येतो, मला खूप आदर. आजकालचे पुरुष बघा चेपवा चेपी, फोडा फोडी, तोडा फोडी, आज भांडं बघायला वाटलं तिकडे दिसतं. त्याचं कारण काय? ऐकायचं सोडून याला राग आवडत नाही. हालेलुया. मला माहिती माझी भावंड अशी नाहीये आणि मला मोठा आम्ही बघायला मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर भांडं चिपकेलं दिसलं समजून जायचं. कपाट चिपली सगळी आत गेली. अरे काय झालंय? कुठेतरी मुरते पाणी. प्रेज द लॉर्ड. बाईमध्ये एवढी शक्ती नाही कपाट चेपवण्याची, 100% पुरुषामध्येच आहे. म्हणजेच काय? पुरुष हा जर चांगला ऐकणारा झाला तर अकाली मरण टळू शकतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, पुरुष हे स्त्रीपेक्षा जास्त रिस्क घेणारे असतात. काय घेणारे असतात? सगळ्या गोष्टीचं रिस्क घ्यायचं असतं. सगळं डोक्यावर घेऊन बसतात. कारण बाई जी आहे काही प्रमाणामध्ये तिला असं वाटतं की किती वर्ष झाली आपल्याला घर असलं पाहिजे, आपल्याला जागा मिळाली पाहिजे. आणि बघा शेजारनी एवढं मोठं गंठण घातलं आणि मला तुम्ही अजून घेऊन दिलं नाही आणि तिची बघा
गाडी आणि माझी बघा आणि बिचारा रिस्क घेतो आणि लवकर मरतो. हालेलुया. तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये, तुम्हाला प्रभूसाठी रिस्क घ्यायची. प्रेज द लॉर्ड. जगासाठी रिस्क घेऊ नका. ते पण विश्वासाने घेतात. कशी घेतात माहितीये? माझा देवावर विश्वास आहे. आणि कारण तुझं काय झालंय माहितीये का तुला? तुम्हाला मी खरं सांगते, बायकांना माझी विनंती आहे, अजिबात पुरुषांच्या पाठीमागं दही गोष्टीसाठी लागू नका. तुम्हाला जे काय पाहिजे परमेश्वराजवळ मागा. प्रभू तुमची गरज भागवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण तुम्हाला माहित नाही तुमच्या अशा वागण्यानं आतमध्ये तो रोज मरत आहे. हॅलो. तो अशक्त होतो आणि एक दिवस त्याच्या तोंडातून येतं, बास आता संपल्याला लय म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं, मला जातो करून. हालेलुया. 40 वर्षातच अशी स्थिती होते पुरुषांची. काही प्रमाणात बायका जबाबदार आहे, काही प्रमाणात ते स्वतः जबाबदार आहे. देवाचं न ऐकल्यामुळं, स्पिरिच्युअल फादर नसल्यामुळं आणि चुकीच्या गोष्टीमध्ये रिस्क घेतल्या कारणानं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून पुरुषांना घरामध्ये ते वातावरण मिळू द्या. टेन्शन घेऊ नका, शांत बसा. काही जरा खरंच बायकांची इच्छा असते, नका टेन्शन घेऊ, बसा शांत. तरी पण एवढ्या वाटत असतो ह्याला रिस्क घ्यायची असते, कारण ह्याला पैसा पाहिजे, ह्याला प्रॉपर्टी पाहिजे, ह्याला स्थान पाहिजे. बरोबर आहे का? हालेलुया. किती लोक मी सत्य बोलते आमेन म्हणतील. परमेश्वर बोलतो ना त्यावेळेस असे आमेन घालले. हालेलुया. म्हणून माझी विनंती आहे, मला जसं बोललं पाहिजे तसं मला बोलू द्या. जर तुम्ही बंद करा तर काहीतरी मिस करा. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे अकाली मृत्यू माझ्या मंडळीचा टळणार आहे. आता मोठा आमेन. 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 तो रोज आतमध्ये मरणं तुमच्यासाठी घातक आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्ही आजपासून तसं करणार नाहीये. प्रभू माझी गरज, माझ्या नामलीची गरज तू भागवणार, माझा विश्वास आहे. असं नीतिसूत्र वाचलं, 31 अध्याय वाचलं, त्याच्यामध्ये स्त्रीचे सद्गुण आपण पाहिले. ती काय करते, ती कशामुळे तिचं म्हणजे तिच्या त्या देवापासून जी मिळालेली स्त्री आहे ती कशी असली पाहिजे या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके, परत एक आपण पाहणार आहोत. चौथं कारण की पुरुष हा एक बॅड मॅनेजर आहे, एक गुड लीडर आहे. एक गुड लीडर आहे, एक चांगला पुढारी आहे, पण मॅनेजमेंट त्याला करता आली पाहिजे. हालेलुया. मॅनेजमेंट समजती, वातावरण त्याला हँडल करता आलं पाहिजे. भांडण चालू झालं की प्रथम जबाबदारी भांडण थांबवण्याची कुणाची असते, तर ती म्हणजे पुरुषाची असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा ऐकताय तुम्ही? हॅलो. कुणाची असते? यू शुड बी अ गुड मॅनेजर. जर तुम्हाला एन्व्हायरमेंट मॅनेज करता येत नाही, कितीही अन्य भाषा बोल, कितीही प्रार्थना कर, कितीही फास्टिंग कर, कितीही पुढारी पण कर, देव तुला एक चांगला मॅनेजर म्हणत नाही. तो तुला एक गुड लीडर म्हणतो, बट यू आर नॉट अ गुड मॅनेजर. म्हणून तो अकाली मरण त्याचं होणार आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, आपल्या मंडळीचं होणार नाहीये. आमेन. हालेलुया. ज्या वेळेस अशा प्रकारे वातावरण तुम्हाला बिघडलेलं दिसतं, बायबल असं सांगतं, शांती करणारे ते धन्य त्यांना. हा, कोणाची बोली होती? आणि भांडण तुझ्याकडे बघतो था. तू एक बोलीस काय, मी 4 बोलतो. हालेलुया. पुरुषाचं काम आहे. भांडण चालू झाले की तोंड बंद, दरवाजा बंद, अंदर जाने का प्रार्थना करने का. हालेलुया. नाहीतर सगळं बंद आणि चोप चोप चोपतो तुला, बघतो तुला. असं नाही करायचं. दार बंद, तुझी खोलीत जा, दार लावून घे आणि गुप्तवासी मी त्याची काय कर, प्रार्थना कर. प्रभू माझ्या घरामध्ये शांती दे. मी एन्व्हायरमेंट तयार करणार आहे, मी ते मॅनेज करणार आहे. मंडळीमध्ये सुद्धा पुरुषांची जबाबदारी, एकाच बिघडलं की 10 जण गोळा होऊन ते अजून कसं बिघडलं त्याच्याकडे बघायचं नाही. चला लगेच मीटिंग, सगळी गोळा, आणि कुठे जायचं? काय पॉलिटिक्स नाही काय? हालेलुया. हे चर्च आहे, हे देवाचं मंदिर आहे. बायबल सांगतं तुमच्यामध्ये जर काही वाद असेल तर तो काय करा, आपसात मिटवा. शेजाऱ्याला सांग, सगळं
ते निर्माण होऊ द्या. त्याला काही प्रॉब्लेम आहे, तो येईल, रुसलाय रुसू दे, बापाला कळल्यावर तो जाईल, त्याची समजूत काढेल, प्रॉब्लेम शांत होईल. हालेलुया. नाहीतर इकडून एक फोन तिकडून एक फोन, सकाळपासून रात्रीपर्यंत सगळी जण काय करतात, मॅनेजमेंट बिघडवतात. एक गुड लीडर ज्यावेळेस मॅनेजमेंट बिघडवतो त्यावेळेस अकाली मृत्यू मंडळीचा पण आणि तुमचा पण ठरलेला आहे. हालेलुया. प्रभू बोलत आहे, आपसात मिटवायला शिका. बायकांच्या मध्ये हे मॅटर जास्त बघायला मिळत नाहीये. नाही बघायला मिळत. माझ्या चर्चमध्ये तर नाही बघायला मिळालं की एखादी स्त्री कोणतरी भांडले आणि काहीतरी झाले. पण मला पुरुषांमध्ये ह्या गोष्टी का बघायला मिळतात? परमेश्वराची आज इच्छा आहे, आजपासून या गोष्टी पूर्ण बंद होणार आहे. आमेन. कारण आता गुड लीडर गुड मॅनेजर होणार आहे. हालेलुया. काय होणार आहे? गुड लीडर्स गुड मॅनेजर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पवित्र आत्मा मॅनेज करणारा पवित्र आत्मा आहे. काय करतो तो माहितीये? एन्व्हायरमेंट मॅनेज करतो. प्रेज द लॉर्ड. अजिबात वाद विवाद फसवून आपल्याला समजलं पाहिजे इकडून प्रॉब्लेम येतो, इकडून प्रॉब्लेम येते, याच्यातून काम करत आहे, त्याला कसं शांत करायचं हे एक स्किल आहे जी फक्त पवित्र आत्म्यालाच माहितीये. जर तुम्हाला ती मॅनेज करता आली नाही तर तुमचं सगळं वातावरण पण बिघडणार आणि वातावरण बिघडल्यामुळे तुमच्या घरामध्ये अशांती येऊ शकते. हालेलुया. आणि अशांती कुठे घेऊन जाते माहितीये? अविश्वासाकडे घेऊन जाते. अविश्वास कुठे नेतो माहितीये? मरणाला कारणीभूत ठरवतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमची मंडळी तसं प्रकारे काही होऊ देणार नाही. मी परत एकदा म्हणते, गुड लीडर एक बेस्ट मॅनेजर होणार आहे. आमेन. हालेलुया. 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 ओके, पाचवी गोष्ट, मेन हे वल्नरेबल असतात. थोडक्यामध्ये सांगायचं झालं त्याचं स्पष्टीकरण करायचं झालं की त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची खूप हौस असते. बायकांमध्ये ती कमी असते. ते लगेच म्हणतात शांत बसा जरा, कशाला सांगत बसाय सगळं घरामध्ये बारकं सारखं. पण पुरुषांची सवय कशी असते? सगळं उघडून बुघडून, कुठं काय ठेवलंय, काय चाललंय, माझी आई काय करते, माझा बाप कसा आहे, माझी बहीण कशी आहे, माझा भाव कसा आहे, हे सगळं भोकायची गरज नसताना ते त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम करतात. पण स्त्रीमध्ये ती एक गोष्ट असते की तिला कुठली गोष्ट दाबून ठेवायची, कुठली गोष्ट कुठे बोलायची तिला बरोबर माहित असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला बघायला मिळतं की शमशोनाने काय केलं? सगळं बिचारीला सांगितलं. हालेलुया. सांगितलं आणि काय झालं? मेला. हॅलो. प्रेज द लॉर्ड. बायकोला कितपत काय सांगायचं हे कळलं पाहिजे. लेकरांसमोर काय बोलायचं, मंडळी विषयी असेल, तुझ्या प्रॉब्लेम विषयी असेल, तुझ्या डोक्यातल्या टेन्शन विषयी असेल, हे जर तुला समजलं नाही तर तू तुझी पिढी खराब करत आहेस. हॅलो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळलं पाहिजे की मी माझ्या फॅमिलीमध्ये माझी लेकरं असताना मी काय बोलतोय, मी माझे विचार कसे व्यक्त करतोय माझ्या लेकरांसमोर, काय मी विश्वास त्यांच्यामध्ये पेरत आहे का मी त्यांचं खर्चीकरण करत आहे माझ्या टेन्शनमुळे. कारण मी असं बोलणं त्यांच्यावर इफेक्ट करणार आहे. हालेलुया. काय माझं जीवन काय नाही होते, काय नाही होते, लेकरं ऐकत आहे. लेकरं काय करत आहे? ते म्हणणार पप्पाच्याच होत नाही, माझ्या घरी होणार आहे. हालेलुया. म्हणणार ना? म्हणणार की नाही? हॅलो बायकांनो, जाग्यावर एकटं पाडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अशी परिस्थिती प्रत्येक कुटुंबामध्ये आहे. तुम्ही तुमच्या तोंडाने काय निर्मिती करताय, कसं वातावरण मॅनेज करताय, परमेश्वर पाहते. आणि आज पवित्र आत्मा आपल्याशी बोलत असताना त्याची इच्छा आहे की तू तुझं फ्रस्ट्रेशन कशा प्रकारे मॅनेज करतोस, तू तुझं डिप्रेशन कशा प्रकारे बोलतोयस. तुझ्या बायकोचा विश्वास वाढावा अशी तुझी इच्छा आहे तर तुझा तिच्या दुप्पट असला पाहिजे. हालेलुया. आणि तुझा विश्वास कधी बघायला मिळतो? तुझ्या संकटात बघायला मिळतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जशी योगाची पत्नी होती, तिला माहित नव्हतं, ती काय म्हणाली? श्राप दे आणि मरून जा. पण हुशार व्यक्ती होता. हालेलुया. अगोदर सगळी बडबड केली त्यानं, पण ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्याच्यावर आलं त्यावेळेस मात्र तो शांत राहिला, बोलला नाही. वादळातून
परमेश्वराने ज्यावेळेस त्याला दर्शन दिलं त्यावेळेस त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना करायची हे त्याला बुद्धी आली. हालेलुया. तोपर्यंत तो त्याच्या मित्रांना काय म्हणत होता, तुम्हाला काय कळतंय, तुमचं काय जातंय आणि तुम्ही काय पाहिलंय आणि तुम्हाला काय समजतंय, बरोबर आहे का? हालेलुया. पण ज्यावेळेस देवाची भेट झाली त्यावेळेस मात्र त्याचं कान सगळं काही बदललं आणि त्याला परमेश्वराची ती ग्रेस मिळाली की मला माझ्या मित्रांसाठी प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला टच झालाय ना? झालाय. कन्फर्म असा. प्रेज द लॉर्ड. जर झालाय तर आजपासून माझं बोलणं चेंज होणार आहे. हालेलुया. कितीही बिकट परिस्थिती असू दे, कितीही कठीण परिस्थिती असू दे, मी तेच बोलणार जे पवित्र आत्मा मला गाईड करेल. हालेलुया. तुझे विचार मस्त तुला सांगत असेल की तू संपलाय, तुझे विचार मस्त तुला सांगत असेल हे होणार नाही, तुझे विचार मस्त तुला सांगत असेल आतापर्यंत करून काय उपयोग झाला, तुझे विचार मस्त तुला सांगत असतील की सगळं काही सोड आणि निघून जा. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा हिट होतो त्याच्याशी बोलायला शिका, त्याचं ऐकायला शिका. माझी गॅरंटी आहे तो तुम्हाला चुकीचं काहीच बोलू देणार नाही. हालेलुया. कारण तुमचे आशीर्वाद तोंडामध्ये आणि तुमचे श्राप पण तोंडामध्येच आहे. हालेलुया. म्हणून काय बोलायचं, कुठं बोलायचं, कधी बोलायचं, बोलायचं का नाही बोलायचं, हे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला, ज्याच्यावर पवित्र आत्मा जो त्याच्याशी कनेक्टेड आहे त्याच व्यक्तीला. आणि जर हे तुम्ही करणार नाही तर मात्र अकाली मृत्यू ठरलेला आहे. आणि ज्यावेळेस मी अभ्यास केला मेलेल्या 2 व्यक्तींचा त्यावेळेस खरंच मला हे दिसून आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही नॉट अ गुड मॅनेजर. खरं मॅनेज करता येत नाही. कारण जर आत्महत्या होते म्हणजे काय, तो नक्कीच कमजोर असणार. कारण सामर्थ्य व्यक्ती आत्महत्या करणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज परमेश्वर आपल्या मंडळीला सांगत आहे, आपल्या मंडळीतले जे देवबापाचे गौरव आहे त्यांच्याशी प्रभू बोलत आहे आणि तो सांगत आहे की पुढे यदा कदाचित तुझ्या जीवनामध्ये मॅटर्स येतील, संकट येतील, परिस्थिती येतील, अडचणी येतील, त्यावेळेस तू जे आज शिकवलं ते लक्षात ठेव. हालेलुया. कारण पवित्र आत्मा जे काही आपण वाचतो किंवा शिकतो ते आपल्याला योग्य वेळी आठवण करून देण्याचं काम आहे त्याचं. हॅलो. प्रेज द लॉर्ड. तर काम काय आहे, आठवण करून. मला आठवण कधी होईल, मी ज्यावेळेस त्याच्या उपस्थितीत बसेल त्यावेळेस मला शिकलेल्या गोष्टी, वाचलेल्या गोष्टी, पवित्र आत्मा जे काय बोलतो त्या गोष्टी आठवणार आहे आणि मग माझी पावलं नीट पडणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जर बार 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 वाच बोलतोय पण काय काय करतोय त्याचं त्याला समजत नसते तर तुझ्याशी पवित्र आत्मा कसा बोलेल. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे. त्या 5 गोष्टी काय शिकलो आपण. पहिली गोष्ट, पुरुषाला स्पिरिच्युअल फादर असलाच पाहिजे. सेकंड गोष्ट, दुसरी गोष्ट, एक बॅड लिस्नर अकाली मरतो. एक गुड लिस्नर म्हणजे एक चांगला ऐकणारा पवित्र आत्म्याचं लवकर मरत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, रिस्क विनाकारण घ्यायची नाहीये. देवासाठी तुम्ही जितकी रिस्क घ्या प्रभू तुम्हाला त्यासाठी पुढाकार देणार. हालेलुया. देवासाठी जितकी पण रिस्क घ्या पवित्र आत्मा तुम्हाला त्यासाठी मदत करणार आहे. हालेलुया. पण जगासाठी जर तुम्ही चुकीच्या वयात, चुकीच्या वेळेत, चुकीच्या ठिकाणी रिस्क घ्या अकाली मरण तुमचं खर्चीकरण होणार आहे. ओके. चौथी गोष्ट, एक बॅड मॅनेजर अकाली करू शकतो. आणि 5वी गोष्ट म्हणजे बोलणं, त्याचं कुठे बोलायचं, कधी बोलायचं, कसं बोलायचं हे आपल्याला कळेल. मास्टरपासून सगळे लपून ठेवायचं पण सगळ्या जगाला बोलून सांगायचं असले लिस्नर आहेत आपल्याकडे. हालेलुया. याला तेवढं कळलं नाही पाहिजे माझ्या जीवनात मोडलंय तरी सांगत नाही. त्याला बघितलं मोडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण जर बापाला सांगितलंस तर तुझ्यासाठी बाप प्रार्थना करेल. वाया जाणार आहे का? वाया जाणार आहे? हॅलो. नाही मी खूप शाळा, मग शाळा तू मोडलास का? प्रेज द लॉर्ड. थोडंसं वाईट वाटेल ऐकायला पण हे सत्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
बाप तुमच्यासाठी असू द्या, आई तुमच्यासाठी असू द्या, थोडासा गर्व बाजूला ठेवा, नम्र व्हा. परमेश्वर आपली मंडळी उंचवायला चाललाय. हालेलुया. आणि तो त्याचे मार्ग आपल्या मंडळीसाठी आणत आहे. तर त्याला आतमध्ये काम करायला जागा द्या, त्याला तुमचं शरीर स्थान म्हणून द्या. त्याला असं म्हणू नका मला तुझी गरज नाही, नुसतं हालेलुया प्रेज करा पवित्र आत्मा, आणि ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला बाजूला ठेवायचा, माझं शांत बघा. नाही चालत, नाही चालत.